हॅलो नमस्कार. आपण पाहता सुशील इन्फो या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तरी आपण पाहू शकता की परवाच्या दिवशी रात्री दिल्ली येथे लाल किल्ल्यावर एका I-20 कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. तरी इलेक्शनच्या वेळेसच सरकार झोपली असते काय? त्याच्यानंतर पुलगामा हल्ला इलेक्शनच्या वेळेसच झाले. मग हे आम नागरिकाचे जीव घेऊन राहिले. याले जिम्मेदार कोण आहे? सरकारच आहे ना, गृहमंत्री आहे. मग हे लोक तिथं स्पोर्टचे सामान आणते कुठून? मग आम जनतेचा प्रश्न आहे, मग तुम्ही याच्यावर काय करता? मग आम्ही कोणाला विचारू? सरकारच्या विरोधात बोललो तर तुम्ही जैलात टाकता, तर मग विचारणार कोणाला? म्हणजे आम्ही तुम्हाला वोट करून निवडून दिले, तुम्हीच आमच्या अंगावर बसून राहिले. आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडून नाही राहिले. त्याच्यानंतर त्याच्या हमी भावाला भाव देऊन राहिले, कापसाले भाव नाही देऊन राहिले. 13-14 हजार रुपये भाव असणारा कापूस आज 5-6 हजार आहे. सोयाबीनची बॅग 6 हजाराची 4 हजाराची विकता तुम्ही, पॉलिश करून आमचंच घेऊन आम्हाला विकता तुम्ही. तुम्ही 3 हजार रुपये भाव ठरवता. आरामखोर कोणी कळले. जराशी लाज वाटू द्या राज्य सरकारला. तिगडी आहे, 3 तिगाळा काम बिगाळा, 3 सरकार आहे. आता इलेक्शन आहे तर तुमची वळवळ करून येतं हे योजना ते. अरे योजना काय, आमचा हक्कच आहे तो योजना. आमच्या टॅक्सच्या पैशावर उडून राहिले तुम्ही म्हणता का घरकुल आले 1.5 लाखात घरकुल. अरे तुमचं संडासच 20-20 लाखाचं आहे ना. तुमचा झोपाचा बेड 20 लाखाचा आहे. तुम्ही काम करता घराचं नवीन हे करता, कलेक्टरचं पाहून घ्या किती कलरिंग होते, काय होते, बेड बदल होते, किती खर्च लागते. मग याचा हिशोब कोण देईन? मग असा हिशोब मागितला म्हणजे तुमच्या जीवावर येते. आता पाहू बरं. जय हिंद महाराष्ट्र. आता इलेक्शन आहे, आता हे असे लोक येणारच आहे. याला सांगा धडाचं कामं द्या म्हणा करून, आमचे खायचे काम नका करू म्हणा. चाले हो.